नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्राईम टाइम महाराष्ट्रवरती। अगदी सकाळीच संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये एक महत्त्वाचा दावा केला। तो दावा काय होता तर अभिजित दीपके हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेत जाऊन भेटून आलेत। आता या दाव्यानंतर त्यांनी म्हटलं की माझ्याकडे फोटो आहेत आणि मला हे एका व्यक्तीने दिलेत आणि आज त्यांनी ट्विटरवरती तो फोटो टाकला देखील आहे। पण मंडळी, आता प्रश्न असा निर्माण होतोय, हा जो फोटो अपलोड केलेला आहे त्यानंतर त्यांचा जो दावा आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अभिजित दीपके हे अमेरिकेत भेटले आणि त्यांनी त्यांच्याबरोबर एक बैठक घेतली। यानंतर सोशल मीडियामधून आणि विविध माध्यमांमधून राजकीय एक स्तरावरती वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्यात। आता हा फोटो अगदी राऊत देखील म्हणतायत की याची जी सत्यता आहे ती काय मला खरी आहे खोटी आहे हे सांगता येत नाही, पण त्यांनी हा विषय जो आहे तो त्यांनी सोशल मीडियावरती मांडलेला आहे आणि पत्रकार परिषदेमध्ये देखील सांगितलेला आहे। आता प्रश्न हाच आहे की हा फोटो आत्ताच का बाहेर येतोय, यामागे वेगवेगळी काय कारणं आहेत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतोय। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर मंडळी, राऊतांनी हा फोटो एका व्यक्तीने पाठवल्याचा दावा केलेला आहे। तो तुम्हाला दिसतोय सोशल मीडियावरती, ट्विटरवरती हा त्यांनी फोटो टाकलेला आहे, पण त्याच्या सत्यतेबद्दल सांगता येणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। आता यावरती दीपके यांनी काय प्रतिक्रिया दिली मी तुम्हाला सांगतो। त्यांनी तर सुरुवातीलाच अरे बापरे असं म्हटलं, ही प्रतिमा AI जनरेटेड आहे, अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे ते अभिजित दीपके यांनी त्यावरती केलं। पुढे ते असे देखील म्हणाले की पंतप्रधानांना मी कसा भेटणार, मी एक साधा स्टुडंट आहे आणि तिकडे तुम्हाला माहिती आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जर भेटायचं असेल तर केवढा मोठा प्रोटोकॉल आहे हे तुम्हाला देखील माहिती आहे असं त्यांनी माध्यमांना म्हटलं। आता त्यांचं दीपके यांचं असं देखील स्पष्टीकरण आहे की मी 15 दिवसाआधीच हे सगळं म्हणजे ते इथे भारतात येण्यापूर्वी 15-20 दिवसाआधीच मी हे सगळं जे आहे ते आंदोलन उभं केलं किंवा ती सोशल मीडिया साईट उभी केली किंवा इंस्टाग्रामवरती आलो आणि त्यानंतर हे सगळं ठरलेलं आहे माझं, आणि त्या अगोदर ते मी जॉबला अप्लाय करत होतो, अशा प्रकारचं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे। आणि हे मी सगळं व्यंगात्मक सुरू केलं आणि असं काही करायचं असतं की राजकारणामध्येच मला जायचं असतं तर हे मी सगळं इंडियामध्ये बसूनच केलं असतं, त्यासाठी मी अमेरिकेमध्ये वगैरे गेलो नसतो, असं एकूण त्यांचं स्पष्टीकरण आहे। म्हणजे काय, त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की हा AI जनरेटेड फोटो असू शकतो आणि हे सगळं मला करायचं असतं तर मी अमेरिकेत बसून केलं नसतं आणि 15 दिवसा अगोदर माझी ही जी हे जे आंदोलन उभं राहिलेलं आहे ते फक्त 15 दिवसाचंच आहे। आता हे दीपके यांचं स्पष्टीकरण असलं तरी आता तुम्ही हा फोटो पहा, प्राथमिक दृष्ट्या जरी पाहतोय, मागचं जर बॅकग्राऊंड वगैरे पाहतोय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जर फोटो आपण त्यांच्या बरोबरचा जो दीपके यांच्या बरोबरचा पाहतोय तर प्राथमिक दृष्ट्या तरी हा मला देखील AIचाच दिसतोय, पण तरी देखील विविध प्रतिक्रिया जी आहे ते माध्यमांमधून उठतायत, सत्यता जी आहे ती कोणीच अजून तरी स्पष्ट करू शकलेला नाहीये। त्यामुळे हा फोटो तुम्ही पहा, तुम्हाला यावर काय वाटतं तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। पण मंडळी, हे सगळं कशासाठी हा देखील प्रश्न आहे। तर असे फोटो बाहेर येणं याला कुठेतरी अजेंडा असणं, म्हणजे हे जे आंदोलन दीपके यांनी उभं केलेले आहे, CJPचं जी पार्टी उभी केलेली आहे ते आंदोलन हे अजेंडा असण्याचं सिद्ध करण्याचा प्रयत्न का सुरू झालेत हा प्रश्न आता आपल्याला पडतोय। तर विश्लेषकांच्या मते या सगळ्यावरती काय म्हटलं जातंय, त्यांच्याकडून राजकीय वर्तुळात काय म्हटलं जातंय ते मी तुम्हाला सांगतो की CJPने ही विरोधकांची जी भूमिका आहे ती खूप जोरात उचलून धरलेली आहे आणि यात जे तरुण आहेत ते CJP कडे वळतायत, विरोधकांची जागा भरून येऊन एक मोठा प्रतिसाद जो आहे तो या आंदोलनाला मिळतोय, दीपके यांना मिळतोय, CJPला मिळतोय। पाहिलं तर 2 मिलियन म्हणजे 2 करोड लोक काही महिन्यामध्ये या आंदोलनाशी जोडले गेलेत। त्यामुळे कुठेतरी असं दिसून येतंय की कानामागून तिकट होणं याचा प्रत्यय जो आहे तो कुठेतरी विरोधकांना येतोय का, असा प्रश्न निर्माण होतोय असं विश्लेषक म्हणतात। उद्या विरोधकांच्या स्पर्धेत ही जर पार्टी रजिस्टर होऊन पुढे आली तर काय होऊ शकतं याचा अंदाज जो आहे तो आता सर्वांनाच दिसतोय की काय, असा प्रश्न निर्माण झाल्याचं देखील विश्लेषक म्हणतात। आता
आपल्याला देखील माहिती आहे किती कमी काळामध्ये, म्हणजे जवळजवळ 1 महिना देखील उलटला नसेल आणि एवढ्या कमी काळामध्ये याला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि याची धाकधूक जी आहे ती दोन्ही पक्षांमध्ये म्हणजे कुठेतरी सत्ताधारी पक्षांमध्ये आणि विरोधकांमध्ये देखील असल्याचं एकूण पाहायला मिळत असल्याचं विरोधक म्हणतात. आता जसं आपल्याला माहिती आहे की जेव्हा दिपके यांचं आंदोलन सुरुवातीला सुरू झालं तेव्हा त्यांना आम आदमी पक्षाचे एक कोणतरी व्यक्ती आहे त्यांच्या मागे तो बॅकग्राऊंड आहे असं सांगितलं गेलं, कारण की त्यांनी अगोदर आम आदमी पार्टीचे वेगवेगळे जे हँडल्स आहेत, सोशल मीडिया हँडल्स असतील किंवा त्यांची स्ट्रॅटर्जी आहे ती डेव्हलप करायचं काम जे आहे ते अभिजित दिपके यांनी अगोदर केलं होतं आणि ते त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावरती तसंच ठेवलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी त्यांना तिकडे जोडण्याचं काम अगोदर झालं, म्हणजे हे झालं सत्ताधारी पक्षाकडून असे एक जे आहेत ते अशा प्रकारचे आरोप झाले. त्यानंतर जेव्हा हे आंदोलन त्यांनी स्वतः दिल्लीमध्ये येऊन केलं तेव्हा देखील आपले मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यावरती कशा प्रकारची टीका केली हे आपल्याला पाहायला मिळालं. मग अशामध्ये आता विरोधकांकडून देखील ही बाजू अशी उचलली जाणं, यामध्ये देखील आता कशा प्रकारचं एकूण राजकारण असू शकतं हे देखील आपल्याला अंदाज लावता येतोय. एकूण आता या सगळ्या आंदोलनाबद्दल आणि एकूण जी भूमिका सीजेपीने घेतली आहे त्याच्याबद्दल स्वतः राऊत यांनी देखील कशी भूमिका मांडली ते तुम्ही पहा. जंतर मंतर में आंदोलन के बाद आज पुणे में भी अभिजीत दिपके द्वारा कॉकरोच पार्टी का आंदोलन किया जा रहा है. उससे कुछ नहीं होगा. यहाँ के पॉलिटिकल पार्टी सक्षम है लड़ने के लिए. कांग्रेस पार्टी ने नीट के मामले में देश भर में आंदोलन किया है लेकिन मीडिया नहीं दिखा रही है. अभी मुझे किसी ने दिपके और प्रधानमंत्री का अमेरिका में जो एक मीटिंग हो गई उसका फोटो भेजा है. उसके बाद ये दिपके यहाँ आया ऐसा लोग बोलते हैं, उस बारे में जानकारी मैं ले रहा हूँ. तो आपका आरोप क्या है? देखता हूँ. अभी आरोप नहीं, मैं आरोप नहीं बोल रहा हूँ. लोगों ने कुछ जानकारी मेरे तक पहुंचाई है. नक्कीच 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 त्याच्याविषयी खुलासा आम्ही घेऊ, माहिती घेऊ. आम्ही आगीत उड्या मारणार नाही. आता या देशातले राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना आपले लढे लढायला मजबूत आहेत. पण तुम्ही काही दिवसांपूर्वी या कॉकरोच पार्टीला समर्थन दिलं, त्यांच्या भूमिकेला समर्थन दिलं. नक्कीच नक्कीच. पण नवीन नवीन माहिती जेव्हा समोर येते तेव्हा ती माध्यमांसमोर मांडणं आवश्यक असते. मी तुम्हाला त्याच्या बाबतीत लवकरच अवगत करीन. तर मंडळी ही होती राऊतांची प्रतिक्रिया. एकूणच काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी देखील सीजेपी ही कशी टक्कर देऊ शकत नाही, काँग्रेसला कशी ही टक्कर देऊ शकत नाही ही त्यांची भूमिका मांडलेली आहे. ती देखील मी तुम्हाला वाचून दाखवतो. देशातील खरी विरोधी पक्षाची लढाई ही सोशल मीडियावर नाही तर रस्त्यावर लढली जात आहे. कॉकरोच जनता पार्टी विरोधी पक्षाची जागा हिरावून घेत नसून ते केवळ सोशल मीडियावर रील्स बनवणारे लोक आहेत. कॉकरोच जनता पार्टी हा पक्ष अजून पूर्णपणे एक राजकीय संघटना म्हणून उभा राहिलेला नाहीये. त्यांनी आधी स्वतःचा अधिकृत पक्ष स्थापन करावा, जमिनीवर जाऊन काम करावं, कारण केवळ रील्स बनवून राजकारण करता येत नाही. राजकारण चालवण्यासाठी जनतेच्या प्रश्नांवर जमिनीवर उतरून संघर्ष करावा लागतो, अशा शब्दात काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी भूमिका स्पष्ट केली होती. म्हणजे एकूणच कशा प्रकारे सीजेपी ही आम्हाला टक्कर देऊ शकत नाही अशा प्रकारची भूमिका एक मांडली जाते. आता राजकीय वर्तुळात अशी देखील चर्चा आहेत की जे काँग्रेसचे काही नेते आहेत त्यांचं एक कुजबूज सुरू आहे की आमचा पण पक्ष जो आहे तो हेच मुद्दे म्हणजे यूजीसी नेट असेल किंवा याच मुद्द्यांना घेऊन आम्ही आमच्या मागण्या देखील केलेल्या आहेत. इव्हन धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्याची देखील आमची भूमिका होती. मात्र एवढा आम्हाला कोण सिरियसली घेत नाही. माध्यमे जे आहेत ते सीजेपीला एक सिरियसली घेत आहेत. अशा प्रकारची दबक्या आवाजात काँग्रेसमध्ये देखील चर्चा असल्याचं कळतंय. आज राऊत यांचं हे वक्तव्य किंवा हे असे फोटोज येणं हे खूप काही बोलून जात आहे. मात्र तुम्हाला यावर काय वाटतं, तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला.